मॅम नमस्कार. नमस्कार. येस. तुमच्या वांगडा परत परत उलोवंक जाय दिसता. म्हाका दिसता की एवरीडे तुमच्या वांगडा उलोवचें म्हणून डिफरंट डिफरंट Thank टॉपिक्स. कित्याक एक तुमी एक सिनियर आसा तुमकां केन्ना दिसना की तुमी सिनियर आहा म्हणून स्पेशली खरें सांगप म्हटल्यार. आनी एवरीडे न्यू न्यू टॉपिक सजेस्ट म्हणल्यार कोणा वांगडा विचारलें जाल्यार कोणा वांगडा उलोवलें टॉपिक हो ना केतकी मॅडमी वांगडा उलय. हो टॉपिक जाल्यार केतकी मॅडमी वांगडा उलय तूं. सो मोस्ट ऑफ द जे पयला पळय गोंयान प्रॉब्लेम इवन गोंयान सुद्दां भुरग्यां मदींच म्हणना प्रॉब्लेम तो पेरंट्सां मदीं सुद्दां आहा. तो म्हणजे की अबाउट सेक्स एज्युकेशना बद्दल. खूब अवेरनेस ना एक्चुअली आनी अवेरनेस आहा जाल्यार उलोवंक पळयना. इवन सुद्दां अजुनूय आतां खंय टीव्हीर कितें चालू आहा बारीक सीन्स जाल्यार खंय तरी फाटीं फुडें जातात किंवा पेरंट्सां कडल्यान एक अनकम्फर्टेबल जाता. अजुनूय जाता. सो हेका लागून तुमी एक्चुअली पयलीं सुरवातेकूच एक्सप्लेन करा की एक्चुअली सेक्स एज्युकेशन म्हटल्यार कितें? लेट्स स्टार्ट इट फ्रॉम द स्मॉल चाइल्ड. थंयच्यान तें सुरू जाता. आतां सेक्स एड्युकेशन म्हळ्यार की आमचे एंटिनाज ऑन जातात, आमी अलर्ट जाता कशें उलोवप, कितें उलोवप. एंड मोर देन ग्रोईंग चिल्ड्रन फर्स्ट इट स्टार्ट्स विथ अ स्मॉल चाइल्ड. सो ल्हान भुरग्याक आमी सांगप अबाउट गुड टच, बॅड टच. आतां शाळेंनी खुबश्या सांगलेलें जाता की खंयचे पार्ट्स आसात थंय भुरग्यांक हात लावप आनी खंयच्या पार्ट्सांक हात लावप न्ही आनी कोणें हात लावप. सो बेसिकली जे प्रायवेट पार्ट्स आपले आसा, ओके, so it's on the chest, okay, below and back. These are the three areas which we have to train the child. आता माझ्या चलयेक हांव ल्हानपणापासून सांगीत आसा की ह्या एरियांनी अदर दॅन युअर पेरंट्स कोणूच तुका हात लावपाक शकना. आनी मागीर हळू जशें चली चलप व्हडलो जावपाक लागता तेन्ना इवन आवय बापूय सुद्दां हात लायतना कांय गोश्टी रिस्ट्रिक्शन्स दवरतले. सो गुड टच म्हणजे कितें, म्हणजे तुका हात लायल्या बरोबर कांयच ऑब्जेक्शनेबल दिसना, फील गुड येता. आणि बॅड टच म्हणजे तुका अनकम्फर्टेबल फील जाता. सो साधारण उदाहरण तुका ल्हान घरान आतां कोण आयलो ल्हान भुरगें आसा जाल्यार सरळ कोण तरी मनीस घेता आनी ताका मांडयेर बसयता. बरोबर? आमकां तें ऑड कांयच दिसना एज अ पेरंट. आनी आमी ताका म्हणटा चल रे बाय, चल गो बाय, चल रे बाबू बस रे. मे बी इट इज बॉय ऑर इवन गर्ल, तशें जेंडर कांयच ना उरूंक आतां. तर ताका जर तें अनकम्फर्टेबल जाता आनी तो तुमकां सांगता की मा आपल्याक बसपाचें ना, जाल्यार प्लीज डोंट फोर्स द चाइल्ड. ताका कळटा न्ही, प्रत्येक भुरग्याक सेन्स आसता की म्हाका कोणा बरोबर आवडटलें आनी कोणा बरोबर आवडचें ना. सो हांगाच्यान हें सेक्स एड्युकेशन सुरू जाता. ताजो कम्फर्ट झोन आनी ताज्या बॉडीचो हें आसा तो. थंयच्यान तें सेक्स एड्युकेशन सुरू जाता. आनी सेक्स एड्युकेशन कित्याक गरजेचें, बिकॉज जर आमी आतां ट्रेन करना जाल्यार हें आसा न्ही, नाका त्या गोश्टी शिकोवपाक. आनी पयलींचो काळ उरूना की बाबा तूं लग्न जातलें तेन्ना तुका हळू सगळ्यो गोश्टी कळटल्यो. आतां खूब पयलींच कळटा आनी त्यो रॉंग माध्यमांतल्यान कळटा. सो इट इज बेटर एज अ पेरंट दॅट वी टॉक टू देम अबाउट इट. मॅम आनी एक एज्युकेट प्रश्न कल्याक जातलो भुरगें म्हटल्यार एक्चुअली एज कितें आसपाक जाय भुरग्यांक सांगपा खातीर? खंयच्या एजीचेर भुरग्यांक सांगपाक किंवा अवेअर करपाक स्टार्ट करप अबाउट दीस एज्युकेशन सेक्स एज्युकेशना बद्दल? आय वूड से 2.5-3 वर्साचेर सुरू जावपाक जाय. ओके. सो जस्ट एक्सप्लेन देम अबाउट कोण हात लावपाक शकता आनी खंय हात लावपाक शकता, इतलेंच. सो शोईंग देम इन डेमॉन्स्ट्रेशन. इवन देर आर व्हिडिओज, इफ यू फील अनकम्फर्टेबल, स्मॉल शॉर्ट व्हिडिओज आसा भुरग्यां खातीर, एनिमेटेड व्हिडिओज आसा. सो दे टीच यू की बाबा म्हाका हांगा जर कोणें हात लायलो जाल्यार इट्स ओके, दॅट्स फायन. बट जर कोण म्हाका हांगा हात लायता किंवा म्हाका असो हात लायता आनी म्हाका तें नाका जाल्यार तें कोणाक सांगप. आनी सगळ्यान पयलीं तांकां तो कॉन्फिडन्स परत परत दिवप की आवयक येवन आवयक सांगप. कोणें कितलेंय धमकी दिली, कितेंय म्हळें जाल्यार मा तुका तापची ना, तुवें ती येवन सांगप. हें खूब How इम्पॉर्टंट. father should speak to his son then? म्हणजे त्याने चले भुरग्याक कशें सांगप? हां, तर आय वूड से न्ही ह्यो गजाली ज्यो आसा त्यो इक्वल आसा. म्हणजे पयलीं भशेन उरूना की आवयनूच संस्कार दिवचे आनी बापायन फक्त कमोवन हाडचें. आजकाल इक्वल जाला. सो चलो असो किंवा चली असो, बापायन आवयन दोगांनी उलोवचें. जेन्ना आमी ल्हान आसता तेन्ना. एकदां टिनेजरार पावले की बापायक चली मनशा कडेन उलोवपाक मातशें ऑब्जेक्शनेबल जाता आनी आवयक चल्या कडेन, पण खुबदां चलें आवय कडेन चड क्लोज आसता. बरोबर न्ही? सो आवय दोनूय जेंडरा कडेन उलोवंक शकता कम्फर्टेबली. बापूय मातसो फाटीं-फुडें जाता. सो बापूय जस्ट अवेलेबल रावलो जाल्यार खूब जालें. बट बापूय चल्याक उलोवपाक जाय. बिकॉज ताका एक मॅन टू मॅन फिलींग दिवपाक जाय दॅट यू आर ग्रोईंग मॅन. आतां अशें जातलें. आमच्याय टायमार अशें जाल्लें रे. सो डोंट शो एज इफ यू ऑल हॅव नॉट गॉन थ्रू दॅट फेज. थोडे पेरंट्स यंगस्टर्सांक अशें दाखोवन दिता की आमी डायरेक्ट व्हडले जाल्या. आमी त्या फेजांतल्यान गेला. सो ताज्या पॉयंट ऑफ व्ह्यूवांतल्यान जर कोण चली आवडटा, एट्रॅक्शन कितें आनी ताज्या बियॉन्ड कितें वो हें सांगपाचो खूब गरज मॅम आसा. बेसिकली अट्रॅक्शन कितें? अट्रॅक्शन म्हटल्यार कितें? एट्रॅक्शन म्हणजे आतां हॉर्मोन्स डेव्हलप जाता. सो इफ द गर्ल एंड बॉय फ्रॉम चायल्डहूड दे आर फ्रेंड्स, अर्लियर दे विल नॉट फील एनीथिंग. बट जसो तो एक हॉर्मोन आफ्टर प्युबर्टी डेव्हलप जाता, सेक्स हॉर्मोन जे डॉर्मंट आसता भितर बॉडीन ते रायज अप जाता.
आणि ताच्या खातीर ऑपोजीट जेंडराचे अट्रॅक्शन जावप साहजिक आसा. सो दॅट्स नथिंग वियर्ड इन दॅट. म्हणजे अट्रॅक्शना बरोबर डोपामीन रेडी जाता ते एक्झॅक्टली कशें कितें तें कॉन्सेप्ट? See, we have 4 positive हं. hormones as I often talk about it. Okay, ताका आमी psychology dose म्हणतात. Dopamine, oxytocin, serotonin, endorphin. These are positive chemicals in your body which constantly gets released. Okay, and there is a hormone called as cortisol, which is a stress hormone. Okay, so that's why we say ki why we should talk good, think good, do positive activities, because these hormones get released. But if you're into negative zone, you are into negative activities, so negative hormones will get released. Puberty टायमार ह्या सगळ्या हॉर्मोन्सांचो घोळ बॉडीन चालू असता. वी ऑल नो दॅट. ओके, फिजियोलॉजिकल चेंजेस जातात, इमोशनल सायकोलॉजिकल चेंजेस जातात, आणि त्या टायमार भुरगीं खूप विचित्र जावपाक लागता. म्हणजे पेरेंट्स म्हाका येवन सांगता की म्हजो चलो 7वे पर्यंत बरो शिकतालो, आयकतालो म्हजें, आतां 9वेन पावल्याच्यान ताका चड सुबेज जाला तोंडान तो. ते ताकाय चल्याकूय कळना आणि आवयकूय कळना ते कशें हँडल करप. आवयक दिसता हो चड शाणो जाला भायल्या नाद लागून, आणि चल्याक दिसता म्हाका मम्मा समजूनच घेना. हो सेक्स एज्युकेशन टर्म आसा पळय, हो खंयच्यान सुरू केल्लो बरो? पेरेंट्सांनी सुरू केल्लो काय बाय स्कूल केल्लो बरो? आय वूड से बोथ सायमल्टेनियसली, बिकॉज आय थिंक 2.5-3 वर्साचेर स्कुलान चड सुरू जायना. स्कुलान मागीर हळू शिकयतात. पण आमी एज अ पेरंट हें गजाल सांगप खूप गरजेचें आसा. सो मध्ये मध्ये म्हणजे बाबा आपणें एकदांच सांगलें आनी सोडलें अशें जायना. भुरग्यांची मेमरी ती न्ही. सो भुरग्यांक इन्स्ट्रक्शन्स कमी लक्षान उरता ल्हान भुरग्यांक. सो ऑफन तांचे कडेन उलोवप, शाळेंतल्यान आयल्या नंतर विचारप, अनकम्फर्टेबल जायना न्ही. किंवा तुमकां जर भुरगें सडनली टिमीड दिसपाक लागलें, सारकें उलयना, किंवा कोणाक तरी भियेता घरान अचानक, जाल्यार इट इज अ सायन दॅट यू हॅव टू बी अलर्ट, आनी तुमी उलोवपाक जाय की बाबा तूं कित्याक त्या मनशाक भियेता, कितें कारण आसा, तूं ऑब्जेक्शनेबल अशें जाता तुका, कितें जाल्यार सांग. कित्याक अशें हातून आमी पळयलां पर्पेट्रेटर असतात न्ही, म्हणजे अशें कितें कोण जे सेक्शुअली वायलेट करता भुरग्यांक, ते धमकायतात. घरा वचून सांगशी जाल्यार पळय, तुज्या मम्माक मारतलो, तुका मारून उडयतलो. सो हो भंयान भुरगीं खूबदां सांगना. म्हणून आवयन कन्फर्म हें दिवपाक जाय, एक कायंड ऑफ कॉन्फिडन्स दिवपाक जाय आवय बापायनी भुरग्यांक, की तुजी कांयच तातून चूक ना, जर कितें जालें जाल्यार म्हाका येवन सांग. अँड देन दे कन्फाईड इन टू यू, सो इट्स इम्पॉर्टंट. नाही म्हणजे अनेक जे ऑब्झर्व केला वयता खबर आहा, इवन आमचे पेरंट्स म्हणपाक शकता तांकां इतली नॉलेज नासली अबाउट सेक्स एज्युकेशन, की तसले टायपचे पेरंट्स अजूनय आसात की आपल्या भुरग्यांक एक्सप्लेन करपाक पावना. तेंच्यांनी कशें कितें भुरग्यांक एक्सप्लेन करपाचें? एक म्हणजे आता कोणी असो ते सो कॉल्ड एज्युकेटेड पेरंट्स असो किंवा जी इतली शिकलेली ना किंवा आउट गोईंग ना, शेवट आमी ह्या सगळ्या राटावळी जगान करता ते भुरग्या खातीरूच करता, आणि म्हजे भुरगे सेफ अँड सेक्युअर्ड असचे हें प्रत्येक आवय बापायक दिसता. सो कम्युनिकेशन इज द की ऑफ एनी रिलेशनशीप, बरोबर न्ही? सो तो संवाद दवरूंकूच जाय. आता तो संवाद म्हणजे फक्त खाल्लो जेवलो न्हिदलो इतलोच ना, ताच्या बियॉन्डूय जग आसा. आणि आजकाल त्याचे चॅलेंजीस खूप वाडल्या. पयलीं कशी भुरगीं ल्हानाची व्हड जाली विथ सिच्युएशन्स आनी तें, आनी जॉयंट सिस्टम्स आसताले. आतां न्युक्लियर जाल्या. सो ते न्युक्लियर हातून आमी 5 मिनटां काडप आनी त्या भुरग्या कडेन उलोवप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागीरूच जाल्यार तें जातलें न्ही. सो ते आवयन सुद्दां जर ती इवन घरान असलेली आवय आसा, आय अंडरस्टँड दे आर बिझी ऑक्युपायड, बट न्हिदच्या पयलीं 5 मिनटां पयलीं एक गजाल करूं शकताच न्ही. ताका व्हडलो हें लागना. अशें अनेक पळयलां न्ही की भुरगो जर धाकटो आसता बरो, एक 12 वर्साचो 13 वर्साचो, सगळे पेरंट्सांक सगळे गजाली सांगता येवन आफ्टर दॅट एज तो सांगपाक कमी लागता ऑटोमॅटीक. सो कित्या खातीर बेजिकली जाता? मेजर रिजन कितें आसतलें? As we say की प्युबर्टी हिट जाता, अँड देन दे स्टार्ट फिलिंग की सर्टन गोष्टी हांवें म्हज्याच पर्यंत दवरिल्ल्यो बऱ्यो आनी म्हाका तांच्या गायडन्साची गरज ना, ऑर आय एम ग्रोन अप, ऑर इट कॅन बी वायस वर्सा. एकदा पेरंट्स सुद्धा प्रत्येक गोष्ट जर भुरगे आपले कितें मत मांडपाक सोदता किंवा एक्सप्रेस करपाक सोदता, जाल्यार थोडे पेरंट्स अशें पळयला, नॉट ऑल पेरंट्स, सम पेरंट्स तांकां पुट डावन करता. सो टिनेजराच्या फेजीचेर भुरग्यांक कांय डिसिजन्स पावर दिवप इज व्हेरी इम्पॉर्टंट. इवन आतां हांव म्हज्या 8 वर्साच्या भुरग्याक जर 2 गोष्टी जाय सायमल्टेनियसली, हांव ताका सांगता यू कॅन टेक बट आयदर ऑफ द वन अँड द चॉयस विल बी युअर्स. सो छोट्या छोट्या गोष्टींतल्यान त्यो डिसिजन मेकिंग पावराचें हें तांकां जेन्ना आमी दिता, तांची क्रिटिकल थिंकिंग स्किल्स वाडपाक लागता. बरोबर? सो त्याच खातीर पेरंटांनी भुरग्यांक थोड्या घराचे सिच्युएशन जाता, थोडे पेरंट्सनी जर कितें सिच्युएशन प्रॉब्लम आयला, आवय बापूय आपसाण डिस्कस करता आनी सोंपयता, भुरग्या पर्यंत पावयना.
भुरग्याक टेन्शन नाका, भुरग्याक ते हें नाका तें नाका, विच इज रॉंग. तांकां इन्क्लूड करप, तांकां तांचें मत विचारप, देन दे फील दॅट येस आय एम एक्सेप्टेड इन फॅमिली, आय एम नॉट जस्ट अ पार्ट वेअर हांव अभ्यास कर स्कुलान वच यो. ताच्या बियॉन्ड सुद्दां म्हजें कितें तरी मत आसा आनी म्हजी आयडेंटिटी आसा. बिकॉज सेल्फ एस्टीम आनी सेल्फ कॉन्सेप्ट हे जो म्हणटा आमी, म्हणजे आपूण कसो आनी आपलें वत कितें हें प्युबर्टीचेर चड डिफायन जाता. बरोबर न्ही? हा. म्हणून तो कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आसता. And one child has encountered something bad touch. केन्ना केन्ना येवन सांगपाक भिता. सारकें? तांकां कशें आमी हेल्प करपाचें? एक म्हणजे एज आय सेड देर आर टू वेज. वन इज स्कूल. ओके, नाव इफ दॅट चाइल्ड इज बीन सेक्शुअली एक्सप्लॉयटेड जशें आमी म्हणटा, आनी हांवें सांगलें तशें दवर की जर ताच्या वेव्हारान चेंजीस जातले आनी तें नोट करप. जर शाळेन जर तो एक पर्टिक्युलर टिचरीक भियेता किंवा पर्टिक्युलर फ्रेंडाक भियेता किंवा स्कुलान वचपाक पळयना, जो रेग्युलर भुरगो असलो तो एबसेंट रावता, सो एबसेंटिझम वाडला, किंवा घरा कडेन नॉर्मल जेवना, नॉर्मल न्हिदना, सो चेंजीस इन द बिहेवियर विल डायरेक्टली टेल यू देर इज समथिंग फिशी. And that's where you have to take, if not then the best is counselors in the school. आता लकीली प्रत्येक शाळेन काउन्सिलर अवेलेबल आसाच. पण मॅम कितें आमच्यार कितें भुरगे आमी आसले 8वे 9वे काउन्सिलरा कडेन वयताले, थोडो आमी डिस्कस करतले म्हणून अबाउट द सेक्स, पण थंय वयतकूच टिचरीचे ते फेस पळोवन लगेच कितें विचारप, तो जागे टॉपिक विचारपूच ना. मागीर परत म्हणा कितें म्हणीत जाल्यार आपले असले डावट्स येताले. त्या टायमार कितें करप म्हणल्यार बेसिकली शाय भुरग्यांनी कितें करप. बरोबर, कितें आसा पळय, बिकॉज वाय वी आर शाय, द कॉन्सेप्ट इज बिकॉज आय फील एज यू सेड somebody is going to judge me. Okay, so I would say that is finally then the relationship between the counselor and the students. So counseloran सुद्धा तो comfort दिवप खूप गरजेचो आसा की whatever you speak will be confidential. आणि आमचे फर्स्ट ethics of counseling is that न्ही की कोणूय आमच्या फुड्यान जो येता तो कितें उलयता ते कॉन्फिडेन्शियल उरता, अनलेस दॅट इज हार्मफुल फॉर हिज लाईफ ऑर हार्मफुल फॉर समबडी एल्स, देन वी ब्रेक द कॉन्फिडेन्शियलिटी पार्ट. नाजाल्यार ते कॉन्फिडेन्शियल उरता. सो त्या भुरग्यान सुद्धा विचार करप की जर हांवें लिपयलें हें वाडत वतलें आनी म्हाकाच ताजो त्रास जातलो. सो दॅट्स वाय अदरवायज फ्रेंड्स इज द बेस्ट सर्कल इज फ्रेंड्स शूड एनकरेज की अशें जर कितें फिशी तांकां जाणवता जाल्यार तांणी फ्रेंडांनी उलोवन ताका एनकरेज करून काउन्सिलराक अप्रोच करप. मॅम आतां प्री टीन्स आसता पळय, ते टीव्हीर अशे सेन्शुअल थिंग्स पळयता, देन दे आस्क द पेरंट ऑर एनीबडी, सो तांकां कसो रिप्लाय करप त्या एजीचे प्री टीन एंड टीन्सांक? See, I will say today's teens are very smart. Okay, आमच्या काळातले टीनेजर्स न्ही ते, तांकां तो वयल्यान ताक भात म्हणटात तशें सगळ्या पयलींच खबर आसता, आनी ते एज आय सेड गॅजेट, बट ऑफकोर्स इट्स इन अ रॉंग वे. बरोबर. सो आतां एक सीन चल्ला मुवीज, आतां हिंदी मुवीजान तर खूब ऑफन आमी हें पळयता की थंय सेन्शुअल सीन्स आसात. ओके, सो रोमॅन्स सीन आसतलो आनी कितें आसतलो, सो पेरेंट्स ऑकवर्ड जातात आनी भुरगीं बिंदास पळयतात. ओके, एंड देन मागीर जर यंग वन्स आसात जाल्यार ती मागीर खुकू खुकू एकामेकांक करतली आनी हांसतली. सो दॅट इज व्हेरी नॅचरल बिकॉज तांकांय खबर आसा दॅट समथींग वियर्ड अँड समथींग वीच इज नॉट एक्सेप्टेड इन द सोसायटी अशें. बट आय थिंक बिंदास ती गोष्ट पळोवप आनी मागीर पळयल्या नंतर, बिकॉज सर्टन सीन्स यू कांट अवॉइड. बरोबर न्ही? सो 4 चौगात पेरेंट्स बसल्या, जाणटी बसल्या, तो सीन चालू आसा. ओके, ताच्या नंतर आवय बापायन त्या भुरग्यांकडे उलोवप इम्पॉर्टंट की तें दाखयता ती रियालिटी न्ही, हें तांकां कळना न्ही. ती खरी गोबायलां न्हय किंवा ती खरी रियालिटी न्हय. थंय 4 कॅमेराज आसा, 100 लोक आसा. कॅमेराचेर जर 2च लोक दिसता, फाटल्यान 100 लोक असता. सो दिस इज नॉट रियालिटी, दिस इज अ मनी मेकिंग दिस. हें जेन्ना तांकां तांचे तकलेन आमी घालता तेन्ना तांकां ते कळपाक लागता बाबा दिस इज नॉट ट्रू. लव्ह कॅनॉट बी एक्सप्रेस लायक दिस विथ एवरीबडी एवरीवेअर. हें मागीर तांकां कॉन्सेप्ट समजपाक लागता. मॅम आनी एक अशें पळयलें न्हू जाल्यार एक जेन्ना आमी सेक्स एज्युकेशना बद्दल आमकां जर शिकपाक जाय जाल्यार भुरगे कितें करता, आमी उदास करताले आमचें सांगता कित्याक आमी खूब एक्सपिरियन्स केला अबाउट एक वर्ड घेता टायप केलो सेक्स म्हणून टायप जालो जर ते वेगळेच आमी शिकपाक सुद्दां वेगळे, पण ते वेगळे येता. थंयसून आमी व्हिडिओजाचेर पावता, व्हिडिओजांनी इंट्रस्ट येता, आमी व्हिडिओजाक एडिट येता आमी हांगासून आमी खंय तरी पोर्नोग्राफीचेर एडिक्शन आमचें वाडत वयता. सो हांगासून कशें भायर सरप? गुड क्वेश्चन. ऍक्च्युली पोर्नोग्राफीनी आता खूप कडे पावला आणि एज नो बार, जेंडर नो बार अशें जाला. ओके, आणि ल्हान ल्हान भुरगीं पोर्नोग्राफी पळयतात. टू माय सरप्रायज 5वी 6वीतली सुद्दां भुरगीं पोर्नोग्राफी पळयता. बिकॉज एकदां याद आसा म्हाका, खूब वर्सां पयलीं बसीन वतालें हांव आनी एक टिचर आशिल्ली, आनी 5वी 6वीचे अशे भुरगे आसतले, 2 चले, आनी ते पेन ड्रायव्ह वयल्यान एकामेकांक शेअर करतात आनी म्हणटा घे रे तूं पेन ड्रायव्ह, काय ना रे पप्पाक कळचें ना रे, तूं भिवो नाका तूं.
सो ताच्या वयल्यान तांचे बॉडी लँग्वेज आणि कम्युनिकेशना वयल्यान म्हाका त्या टिचरीक कळ्ळें दॅट दे आर टॉकिंग अबाउट पोर्नोग्राफी. दॅट्स व्हेरी सॅड. ओके, सो आता इवन म्हजे कडेन असे क्लायंट्स येतात की गर्ल्सांक पोर्नोग्राफीचे एडिक्शन लागला. सो सॅड न्ही, विचार करपाक गेल्यार इट्स रॉंग. आय नो, वी ऑल नो इट इज रॉंग, वी ऑल नो इट इज हार्मफुल, ओके, अँड डेंजरस फॉर आवर लाईफ, बट स्टील वी वॉच. आणि एडिक्शन म्हणजे भयंकर. म्हणजे कशें, एक म्हाका क्लायंट आशिल्लो चलो, ही वॉज यंग एडल्ट, 22-23 वर्साचो. ताका ते पयल्या शिवाय न्हीद नाशिल्ली. ओके, अँड देन even he tried experimenting certain things on himself, which is quite dangerous, because then जेन्ना तू खरंच लग्नाच्या रिलेशनशिपान वता आणि जेन्ना मॅरेज नंतर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि पार्टनरा बरोबर जाता, तुझे विचारूच भलते असता. बिकॉज वी ऑल नो न्ही, पोर्नोग्राफीन जे आसा ते रियालिटी नाच. बरोबर, इट्स एडिटेड, इट्स इट्स शोन लाईक दॅट, अँड इट्स आवर ऑफ शूटिंग अँड दॅट इज शोन. सो रियालिटी तशी ना. ओके, सो हे कॉन्सेप्ट जे घेऊन भुरगीं बसता आणि ते पळयतात, इट रियली डिस्टर्ब्स युअर माइंड. ओके, नाउ फॉर एक्झाम्पल साधे उदाहरण घे, नॉट अबाउट सेक्शुअल थिंग्स ऑर पोर्नोग्राफी. इवन सपोज तू एक वायलंट सीन पळयता टीव्हीचेर, ताजो इम्पॅक्ट तुज्या तकलेन उरता काय ना. सपोज ताणें धरली आनी तलवार धरली आनी गळो कापलो, आमकां काच्च जाता आनी ते तकलेन उरता. सो इमॅजिन कर, तो एपिसोड एक सेकंडाचो जर उरता जाल्यार हे पोर्नोग्राफीचो इम्पॅक्ट तकलेन कितलो उरतलो. ओके, आणि एडिक्शन म्हणजे पळयना जाल्यार तांकां कितें तरी विचित्र फील जाता. देन दे आस्क मी, मॅम, मास्टरबेशन इज नॅचरल, इट्स गुड ऑर बॅड, यू नो. सो आणि ना जाल्यार मागीर दे गो अँड ट्राय इन रिलेशनशिप एट अ यंग एज, विच इज अगेन डेंजरस. So menstruation is good or bad? See, masturbation to a point is okay, Okay. but if you're addicted to it again, Okay. it's very dangerous. So जाता तितले, I would say young adults, सेक्शुअल अर्जेस प्रत्येकाक असता, डिझायर्स प्रत्येकाक असता, बट तो बॅलन्स क्रिएट करप हे खूप गरजेचे असता. Okay. की तातून हांवें यंग एजीचेर चड इन्वॉल्व कित्याक जावचें न्ही, बिकॉज म्हज्या थॉट्सान मागीर कंटिन्युअस त्योच विचार येता. पण मॅम ऍक्च्युअली अशें म्हणटात किंवा रिसर्च काय सांगता की मॅस्टरबेशन करतकूच स्ट्रेस लेवल देंवता, स्ट्रेस देंवता म्हणून ते भुरगे पॉयंट ऑफ धरता आनी मागीर करपाक वयतात न्ही. हय, आता तशें तूं वाचशी जाल्यार तशे खुबशे रिसर्च आसा विच टॉक्स अबाउट वाय सेक्स इज गुड, or why even they say that forget about these big things, they also say that alcohol, a particular kind of alcohol is good for your body आणि घेवपाक जाय, तातून कांय जायना, बरें तें. सो कळपाक गेल्यार खूब गोश्टी आसा, ताका वायटूय आसा, बरें आसा, बरोबर. बट कितें आसा, नॉट एवरीबडी हॅज दॅट बॅलन्स, रिमेंबर. अँड टुडे पीपल आर ड्रास्टिकली लुजिंग ऑन देअर बॅलन्स, बरोबर न्ही. सो आता तू जर त्यो करपाक गोश्टी गेल्यो, एक एक्सपेरिमेंट म्हणून करपाक गेले आनी तुका जर ती संवय लागली आनी तुजो जर तुज्या शरिराचेर आनी मनाचेर कंट्रोल ना, जाल्यार तू ताका एडिक्टेड जाता आनी तू इजिली कॅरीड अवे जाता. आनी मागीर ह्योच गोश्टी तू दुसऱ्यां बरोबरूय ट्राय करपाक वता. वी हॅड क्लायंट्स वेअर दे वर लिटरली सेडिस्ट म्हणजे सेक्शुअली इंडल्ज करताना दुसऱ्या मनशाक पेन दिवप. Okay, so then they want to try with multiple partners. This is animal instinct, this is not human instinct, correct? So that's why it's so important for us to understand why we are human beings and we have brains, what to do and what not to do. पण मॅम ऍक्च्युअली तुम्ही सुरुवातीक जशें सांगले पळय, पेरंट्स आनी भुरग्यांक सांगपाचें गुड टच बॅड टच, हे एक वेळ सांगप खंय तरी इझी, पण एक अवेअरनेस अबाउट पोर्नोग्राफी करप, तेच्या बद्दल करप इज व्हेरी डिफिकल्ट न्ही पेरंट्सांक. हय, ते कशें कितें करप पेरंट्सांनी? See, कशें आसा की एज आय सेड, एज यू आर ग्रोईंग, सेक्शुअल डिझायर्स एव्हरीबडी विल डेव्हलप. आणि म्हणून पेरंटान हळू कम्फर्टेबली आपल्या भाशेन जमता तशें हें उलोवप खूब गरजेचें आसा. एज आय सेड, अट्रॅक्शन म्हणजे कितें, खरो प्रेम कितें, खऱ्या नात्याक कशें आसता, आनी ह्यो गोश्टी कितल्यो पर्संट इम्पॉर्टंट आसा. वी ऑल नो एज एन एडल्ट की सेक्स इज जस्ट वन स्मॉल पार्ट ऑफ अ रिलेशनशिप, इट इज नॉट होल लाईफ. करियर आसा, फॅमिली बाउंड्रीज आसा, अंडरस्टँडिंग्स आसा, गोल्स आसा, अपब्रिंगिंग ऑफ अ फॅमिली आसा. सो सेक्स इज जस्ट अ 2% पार्ट ऑफ अ लाईफ, बट सम ऑफ देम दे मेक इट सो बिग दॅट तेंच तांच्या तकलेन घुता आनी मागीर ताच्या ताका संवय लागता. म्हणून पेरंटान ह्यो गजाली सांगप, टायम टू टायम उलोवप, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हांवूय यंग आसतना म्हाका एक कोण टिचर आवडटाली रे क्लासीन, किंवा एक चली आमच्या क्लासीन नवीन आयल्या कॉलेजीन आसतना, सगळे चले ताचे लायन मारताले. So he fakana म्हणून सांगाव, it's okay to the son, because he should know that we all have gone through that phase. Nothing weird is happening to him, but why that part is wrong. The pornography part, watching porns on mobiles, okay, जातलें फिलिंग येतलें, तुका क्युरियोसिटी येतली, मित्र मंडळी तुका, तू इंटरेस्टेड सुद्दां ना आनी तुका खबर सुद्दां ना जाल्यार तुका तें हाडून दाखयतलें.
कळ्ळें न्ही फोर्स करतले हें कितें रे व्हडलें कितें पळय मरे इट्स सो इजिली अवेलेबल आमच्या टायमार इजिली अवेलेबल नाशिल्लें आतां इजिली अवेलेबल आसा एंड एज यू सेड वन यू सो टायप एस ऑल्सो द फर्स्ट वर्ड दॅट वील कम इज SEX